सुरुवात होते पहिल्या मॅचला. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. एका बाजूला स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळेन डोंगरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक या दोन तगड्या ताकदवान संघांदरम्यान पहिली लढत होते आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. वाळेन डोंगरगाव संघाने सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करू. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं कातर खडक संघाला आणि आमंत्रणाचा स्वीकार करून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते आहे. ऑन स्ट्रायकिंग एंडला रोहन मालपोटे, नॉन स्ट्रायकिंग एंडला अनंत मालपोटे, तर गोलंदाज ट्रॅक वरती रवी लायगुडे. भैरवनाथ करंडकाचा पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस, लॉफ्ट केलाय बॉलला ओव्हर द कव्हर, इनसाइड आउटचा स्ट्रोक. एका टप्प्यावरती चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. भैरवनाथ करंडक कुळेचा थरार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. पहिलाच बॉल येतोय, सनसनी चौकार. काय दर्जेदार सुरुवात इकडे पाहायला मिळेल श्री गणेशा शुभारंभ चौकारानं. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळाय, गॅप मध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत आहे, मात्र चेंडू तिकडे अडू शकणार नाही. लागोपाठचा दुसरा, बॅक टू बॅक, 2 इन रो. चेंडू पाठवला सीमारेषेच्या पार, चौकार. ते डग आउट मधून सेट होऊन आले की काय रोहन मालपोटे, आणि आक्रमक हा त्याचा स्वभाव आहे, नॅचरल खेळ आहे आणि त्याच्या त्या आक्रमकतेला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. हे सांगतोय खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये रोहन. रवी लायगुडे यांच्यावरती चढवलं जाते आक्रमण पहिल्या षटकामध्ये. दोन्ही फटके जर आपण पाहिले तर इनसाइड आउटचे स्ट्रोक आलेत, गॅप मध्ये आहे आणि 30 यार्ड सर्कल तिकडे बीट होत असताना यावेळेचा बॉल शफल होऊन उडवलाय आडव्या बॅटनं. स्लॉक स्वीपचा वापर आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, लागोपाठचा तिसरा चौकार. काय जबरदस्त सुरुवात, दर्जेदार सुरुवात इकडे कातर खडक टीम साठी, विशेषतः रोहन मालपोटेच्या बॅट मधून. लागोपाठच्या 3 चौकारानं मात्र इकडे या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय. उद्घाटनाची मॅच आहे, पहिलीच मॅच आहे या स्पर्धेची आणि पहिल्याच 3 बॉल वरती 3 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेत रोहननं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, बॅटचा फेस ओपन केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून पाठवलाय चेंडू, लागोपाठचा चौथा सीमारेषेच्या पलीकडे. रोहन मालपोटे मैदानात थांबायचं नाव घेत नाहीये, अक्षरशः झंझावात त्यानं सुरू केलेला आहे. आधी सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये आल्यापासून तो तुटून पडला एक प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती. तिकडे रवी लायगुडे विचार करत असेल आता कशा प्रकारे वादळ थोपवलं जाईल. पुन्हा एकदा त्याच दिशेला, मागच्या बॉलची कार्बन कॉपी, कट कॉपी पेस्ट, अजून एक चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाजाचा काढलाय फेस, कारण चेंडूने ओढली 5व्यांदा सीमारेषेची वेळ, चौकार. दुनिया गोल आहे, जिंदगी छोले, वाटेल नाही जायचं, आपला विषय खूप आहे, कळलं? थँक्यू डीजे. नवा विक्रम आज या स्पर्धेमध्ये होणार का? लागोपाठचे 6 चेंडू 6 चौकार येणार का? यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट वरती चेंडू येऊ शकलेला नाहीये. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय आणि पहिला डॉट बॉल या शेवटच्या चेंडूवरती येईल. पहिल्या षटकातील पहिलं षटक संपलंय, महागडं षटक राहिलं. पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्ण फायदा इकडे रोहन मालपोटेने घेतलाय आणि वादळी खेळी त्यांनी खरं तर केली आहे. 5 चेंडू 5 चौकार त्यानं खेळलेत. पहिलं षटक संपलंय, 20 धावा धाव फलकावरती. सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक टीमच्या. जबरदस्त जबरदस्त सुरुवात, यापेक्षा चांगली सुरुवात खरं तर काय असू शकते एखाद्या टीम साठी. पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा
जो नक्कीच घेतला जातोय. कैलास साठे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती आणि कमबॅक करण्यासाठी खरं तर या खेळाडूची ओळख आहे. जसं वय वाढत चाललेलं आहे, अनुभवी खेळाडू आहे. अरे जसं वय वाढत चाललंय तसं त्यांचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये बहरताना आपण पाहतोय. आता पुन्हा एकदा मोठी जबाबदारी आहे कमबॅक करून देण्याची. ते कमबॅक केलं जाणार का? दुसरं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. कैलास साठे तयार. यावेळेचा बॉल आखूट टप्प्याचा, अगदी दोन्ही पाय उंच हवेमध्ये होते. पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. डी पॉइंटला चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आनंद मालपोटेच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. इकडे आनंद देखील कैलास साठे यांचं स्वागत चौकाराने केलंय. फक्त चौकार 7 चेंडू मध्ये आतापर्यंत आपण फक्त चौकार पाहतोय. 6 चौकार आलेले आहेत, फक्त एक डॉट बॉल, 24 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय, पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका आणि चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेनं. हा देखील चेंडू सीमारेषेच्या चौकारांची मालिका मैदानाच्या आतमध्ये ओवली जाते. पहिल्या षटकामध्ये 5 चौकार, या षटकामध्ये देखील 2 चौकार. इकडे आनंदच्या बॅट मधून लॉफ्ट करायचं होतं, यावेळेस टायमिंग होऊ शकले नाही प्रॉपर. मिड विकेटच्या दिशेने बॉल येतो, एक सिंगल येईल. या इनिंग मधली ही खरं तर पहिली सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल 29. जबरदस्त सुरुवात, कातर खडक टीमनं अतिशय चांगली सुरुवात खरं तर या पहिल्या इनिंग मध्ये केलेली आहे. मात्र कमबॅक करणं गोलंदाजासाठी देखील गरजेचं बनलंय. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलो केलं तिकडे बॅटरला, पायावरती चेंडू आदळलाय आणि डॉट बॉल. कैलास साठे मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव आज पणाला लागणार आहे. खरं तर कसोटी आहे अनुभवाची. यावेळेचा बॉल बॅकफुटला गेले, बॅटचा फेस ओपन केलाय. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेनं. यावेळेस मात्र चेंडूला अगदी सीमारेषेच्या जवळ अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षकांना यश येत आहे. शुभम धावत होता तिकडे चेंडूच्या मागे, मात्र तोपर्यंत साज बाज ताज 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक पुढे जाईल 32. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, अपील आहे हलकीची, मात्र पंचांनी ती अपील फेटाळलेली आहे. डॉट बॉल येईल. षटक दुसऱ्या क्रमांकाचं पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा खेळ संपलाय आणि 32 धावा धावफलकावरती आहेत बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात, थोडंसं कमबॅक नक्कीच इकडे केलंय कैलास. 12 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. एक खरं तर चांगल्या दर्जाचं आयोजन नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या दर्जेदार आयोजनाचा आज पहिला दिवस, पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भैरवनाथ करंडक कुळे पहिल्या पर्वामध्ये मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आहे. आधी जर आपण पाहिलं तर मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या शिरोपेचात मानाचा तुरा होणारी स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. कारण 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित आपण करतोय. आधी लाख मोलाची स्पर्धा आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर तब्बल 1 लाख रुपये. त्यामुळे या स्पर्धेमध्ये देखील तो मानाचा करंडक मिरवण्याचं स्वप्न प्रत्येक संघानं पाहिलेलं आहे. त्या कुठल्या संघाचं स्वप्न सत्यामध्ये उतरवणार, आज एक संघ जो नक्कीच आपल्याला दिवसाच्या अंती पाहायला मिळेल. आता या पहिल्या मॅच मध्ये आतापर्यंत कातर खडक संघ कुठेतरी वडचर ठरताना पाहायला मिळतो. यावेळेस रोहित आलाय आणि रोहितचं स्वागत देखील चौकाराने केलं जातंय. पहिलाच बॉल, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय, चौकार. तिन्ही खरं तर गोलंदाजाचं स्वागत इकडे चौकारानेच केलंय. प्रत्येक बॉल वरती आपण चौकार येताना पाहिला. पहिल्या षटकामध्ये तर 5 चेंडू 5 चौकार. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील त्याच प्रकारे झाली. दोन्ही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी पाठवले. इकडे रोहित वरती देखील त्याच
यावेळेस स्कूप करायचंय, बॉलला अपील आहे, अपील आहे. आता तिकडे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. रोहित लाखवडे अंडर रेटेड गोलंदाज डोंगरगाव संघाचा. ज्या ज्या वेळेस संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय त्यावेळेस या गोलंदाजाने नक्कीच त्या अडचणीमधून संघाला बाहेर काढलेला आहे आणि आज पुन्हा एकदा तीच जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी सार्थ ठरवत असताना पाहायला मिळतोय. तिकडे दरम्यान फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, पंचांनी फेअर बॉल दिलेला आहे. पंच चेक करणार आहेत हा चेंडू फेअर आहे की वाईड आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. नक्कीच आपण जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटला देखील मोठ्या प्रमाणामध्ये ग्लॅमर येताना पाहायला मिळते. आधी या अगोदर स्पर्धा व्हायच्या बऱ्याचशा, मात्र तिकडे डिजिटल एवढं आपल्याला क्रिकेट खेळता येत नव्हतं. मात्र अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी गावची प्रीमियर लीग जरी असली तरी युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. आपल्या गावातील खेळाडू आहे किंवा आपल्या ज्या तालुक्यातील खेळाडू आहेत त्यांच्या कौशल्याला वाव मिळावा. दरम्यानचा चेंडू पंचांनी मात्र वाईड कळवलाय. तिकडे मुख्य पंचांना आपला निर्णय मागे घ्यावा लागेल. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल 37. जे आपल्या खरं तर भागातील आणि आपल्या तालुक्यातील खेळाडूंचं जे कौशल्य आहे, स्किल आहे, त्या कौशल्याला वाव मिळावा आणि चांगलं व्यासपीठ मिळावं या हेतूने नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये ते युट्यूब लाईव्ह सौजन्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही स्पर्धा तर नक्कीच 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. यावेळीचा बॉल बॅकफुटला जात असताना लॉफ्ट केलाय बॉलला, वाईडिश लॉंग ऑफला तिकडे रोशन चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे आणि तोपर्यंत 2 धावा येतील. क्रिकेट हा एका दिवसाचा खेळ नाही, तो वर्षानुवर्षाचा संघर्ष आहे. काल जर तुमच्या माध्यमातून चुका झाल्या तर आज त्या चुका तुम्हाला सुधारता येतील आणि खरं तर त्या चुकांमधून शिकण्यासारखं फार काही आहे. आता इकडे जर आपण पाहिलं तर कातर खडक टीम आणि वाळीण डोंगरगाव टीम, अतिशय डोंगराळ भागातून हे सर्व खेळाडू येत असतात. काटक खेळाडू आहेत, जिद्द आणि चिकाटीने खरं तर भरून पेटून उठलेले हे खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचा खेळ साकारतील हे पाहणं निर्णायक आहे. कारण असा फॉर्मॅट आहे, 6 संघ एकाच दिवसामध्ये आपण खेळवत असतो 2 ग्रुपमध्ये, त्यामुळे त्या लीग स्टेजच्या प्रत्येक मॅच खरं तर महत्वाच्या असतात. यावेळेचा बॉल उंच हवेमध्ये, चेंडू आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, रवी येत आहे चेंडूच्या खाली, वाह काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय आणि पहिलं यश. Y una vez más se viene el pasito de la Martica, número 2, DJ Tadeo, DJ Raulito, con fuerza muchachos, siga moviendo la mata, movete Martica. थँक्यू डीजे. 13 चेंडू 29 धाव्यांची वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये रोहन मालपोटी संपुष्टात येते आणि हे वादळ इकडे रोहित लाखवडेनं थांबवलंय. या अगोदर देखील आपण चर्चा केली होती, ज्या ज्या वेळेस वाळीण डोंगरगावचा संघ गोलंदाजी करत असताना कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आणि त्यांना कमबॅक करण्याची गरज आहे, त्या वेळेस रोहित लायगुडेने स्वतःला मैदानाच्या आत आणि क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्ही मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. यावेळेचा बॉल रिव्हर्स केलाय, बॉलला फटका फसलाय, अजय शेजवळ येत आहे चेंडूच्या खाली, झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. या प्रकारे कमबॅक केलं जाऊ शकत नाही, खरं तर झेल होणं अपेक्षित होतं आणि अजय चांगला खरं तर क्षेत्ररक्षक आहे, सेफेस्ट हँड आहे, मात्र आज ती चुकी झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती मोठ्या फलंदाजांना जीवनदान दिलंय. स्वप्नील मालपोटे पहिल्याच बॉलवरती तिकडे वाचवला जातोय. क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि कुठल्याही भौगोलिक इतिहास जरी तुम्ही घेतला तरी मिळालेली जीवनदान फार घातक ठरलेली आहेत. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजरांनी बहिलोल खानाला जीवनदान दिलं होतं आणि त्याच बहिलोल खानाने त्यानंतर प्रतापराव गुजरांचा वध केला होता. हा खरं तर इतिहास आहे आणि ते जीवनदान आता मिळालंय. क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील तेच आपण पाहिलंय, ज्या ज्या वेळेस फलंदाजाला जीवनदान मिळालेले त्या वेळेस फलंदाजाने इतिहास केलेला आहे. आज तेच पाहायला मिळणार का? स्वप्नील मालपोटेला पहिल्याच बॉल वरती जीवनदान. दरम्यानच्या काळामध्ये मान्यवरांची उपस्थिती आहे. युवा उद्योजक सन्मान्य शुभम भाऊ वांद्रे आणि युवा उद्योजक सन्मान्य
अजित भाऊ साठे या दोन मान्यवरांचं शुभ आगमन. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. तिसऱ्या षटक संपलेला आहे. 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्गावरती कैलास साठे, पहिला बॉल फटका फसलाय. चेंडू हवे तिकडे किरण लायगुडे येत आहे चेंडूच्या खाली. यावेळेस मात्र झेल टिपला जाईल आणि दुसऱ्या विकेटचं होतंय पतन. स्वप्नील मालपुडे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू युवा उद्योजक सन्मान्य ऋषभ भाऊ साठे या मान्यवरांचं देखील भैरवनाथ करंडक कुळेमध्ये मनपूर्वक स्वागत. युवा उद्योजक अष्टपैलू खेळाडू दत्ताभाऊ गायकवाड आपलं देखील भैरवनाथ करंडक कुळेमध्ये मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे आज सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळणार आहे. त्या संघाचे देखील खेळाडू इकडे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील भैरवनाथ करंडक कुळेमध्ये मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर गारे खरं तर इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहेत. देशाची सेवा बजावत असतात आणि आज इकडे मात्र ती संधी आहे. मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. यावेळेचा बॉल वाईट मात्र लगेच तिकडे मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले जाते. रिव्ह्यूचा वापर यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून. नक्कीच जर आपण व्यासपीठावरती पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र पोलीस नितीन भाऊ साठे असतील, त्याचप्रमाणे आकाश भाऊ साठे आहेत. त्याचप्रमाणे वाईट बॉल आहे. पंचांचा निर्णय कायम राहील. धावफलक 44. त्याचप्रमाणे अंकुश भाऊ आरसकर असतील, सोपन भाऊ शिंदे आहेत, सागरदादा साठे आहेत. या आयोजकांनी प्रचंड कष्ट, प्रचंड मेहनत आणि अथक प्रयत्नातून खरं हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपल्यासाठी उभा केलाय. यावेळेचा बॉल उडवलाय. बॉल चेंडू हवेत. फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक शुभम येतोय चेंडूच्या खाली. झेल तिकडे पुन्हा एकदा सुटतोय. खरं तर ज्या प्रकारे किल्ल्याची तटबंदी असते, बुरुज असतात, शुभम धिडे आणि अजय शेजवळ ते बुरुज आहेत खरं तर वाळंज डोंगरगाव टीमचे. मात्र त्यांच्या माध्यमातून इकडे आज झेल सुटताना पाहायला मिळत आहेत. रेअर असं इन्सिडेंट्स आहेत इकडे ज्यांच्या माध्यमातून झेल सुटलाय. मात्र इकडे ती चुकी झाली. इथे पुन्हा एकदा धावबाची संधी आणि चाच पडत राहिला बॉल. मयूर हातामध्ये येऊ शकलेला नाही. धावबाची संधी देखील पुन्हा एकदा मिस केली जाते आणि तिकडे एक सिंगल येईल. या चुका खरं तर छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळणं गरजेचं आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये. आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ठेच ही दगडाने लागते, कधी ठेच डोंगराने लागत नाही. ज्या छोट्या छोट्या चुका आहे त्याच तुमच्या पराभवाचं कारण बनू शकतात. यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळलाय खरा, मात्र क्षेत्ररक्षक निवडलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये शुभम धिडे यावेळेस सुट्टी देणार नाही. टिपतोय झेल. फलंदाजाचा संपला खेळ. विकेट किशोर गारे बाद. Production. यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस आडवा बॅटनं मिड विकेटला खेळला. आला होता कार्पेट. सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी थोडीशी अस्तव्यस्त आहे आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. चित्ताची चपळाई हरण्याची गती पाहायला मिळाली आणि वेगानं 2 धावा तिकडे पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं षटक राहिलं कैलास साठे. फक्त 7 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण गडी देखील बाद केलेत. हेच तर खरं तर क्रिकेट या खेळाचं वैशिष्ट्य आहे. ज्या प्रकारची सुरुवात तुमची होईल त्याच प्रकारचा शेवट होईल असं नाहीये. सुरुवात दर्जेदार झाली. पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धावा का तर खरं टीमनं धाव फलकावरती लावला.
मात्र त्यानंतर डाव कुठेतरी अडखळताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मोलाची भूमिका महत्वाचं योगदान असणारे निलेश भाऊ गावरे यांचं देखील आम्ही भैरवनाथ करंडक कुळेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. चार षटकांचा खेळ संपला. 49 धावा. कुळे भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जवळपास 1 महिना या मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या स्पर्धा होत असतात त्या कुठेतरी थांबल्या होत्या. निवडणुकीचं वारं होतं, त्यामध्ये स्पर्धा कुणी घेतल्या नाही. मात्र पुन्हा एकदा क्रिकेटमय तालुका होण्यासाठी इकडे सज्ज झालेलं पाहायला मिळतंय. त्या प्रकारचं वातावरण देखील आहे. आणि इकडे जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्गावरती मच्छिंद्र साठे यांना आमंत्रित केले जाते. पहिला बॉल उडवलाय, बॉल उंच हवेमध्ये चेंडू आहे. रोशन तिकडे जज करतोय बॉलला, मात्र चेंडू क्षेत्ररक्षक मस्तक परदस्तक देत पहिला षटकार या स्पर्धेचा आनंद मालपोटेच्या बॅट मधून. मारुती अँड चंद्रकांत शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये ती आक्रमकता धारण करावी लागेल. यावेळेचा बॉल आखूड टप्प्याचा, बॅकफुटला गेलेत, स्लाइस केले बॉलला पॉइंटच्या दिशेने. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी पळापळ चालू आहे. कलेक्शन तर होतंय. फेकी देखील सुरेख पाहायला मिळाली, मात्र तिकडे 2 धावा तर रोखू शकले नाहीये. तिसऱ्या धावेला देखील प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केला जातोय आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. काय मैदानाच्या आतमध्ये रनिंग पाहायला मिळाली. अगदी स्प्रिंट लावली दोन्ही खेळाडूंनी, जिकडे एकच धाव खरं तर शक्य होती. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातील. धाव फलक पुढे जाते 58. क्रिकेटमध्ये एका धावेला फार मोठं महत्व आहे आणि त्याच धावा तुम्हाला खरं तर जमवणं गरजेचं आहे. पुढचा संघ देखील ताकडा ताकदवार आहे, चांगला प्रतिस्पर्धी आहे, त्यामुळे त्यांच्या समोर जास्तीच्या धावा कशा उभारता येईल यासाठी प्रयत्न फलंदाजांचे सुरू आहे. यावेळेस वेगाने बॅट स्विंग केलाय. बॅट स्विंग जर आपण पाहिला तर सुरेख होता, मात्र तिकडे बॅट आणि बॉलचं कलेक्शन होऊ शकलं नाहीये. विकेटचं सॅक्रिफाईस केलं जाईल. रोहित मालबोटे मात्र धावबादच्या स्वरूपाने तिकडे क्रिकेटमधील आत्महत्या करून बाद होत आहेत. एक महत्वाची गोष्ट झाली, जमेची बाजू झाली कातरखडक टीमसाठी. अनंत मालपोटे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती आलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सत्यवान मालपोटे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. 8 बॉल मध्ये 21 धाव्यांची खेळी आतापर्यंत अनंतनं खेळली आहे. यावेळीचा बॉल फुल टॉस, लॉफ्ट केलाय बॉलला लॉंग ऑफच्या दिशेनं. रोशन पुन्हा एकदा चेंडूवरती, 1 धाव आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी चुकीच्या एंडला आहे. फेकी चुकीच्या एंडला झाली. एक धाव तुम्हाला वाचवायची आहे खरं तर. इकडे जर नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी झाली असती, फलंदाज धावबादच्या स्वरूपाने बाद होताना देखील पाहायला मिळाला असता, मात्र फेकी चुकीच्या एंडला आणि तिकडे 2 धावा. धाव फलक पुढे जाते 60. शेवट गोड करण्याचा प्रयत्न आहे. सुरुवात चांगली झालेली आपण पाहिले. स्वामी विवेकानंद फार सुंदर सांगतात, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. सुरुवात तर चांगली झालीच होती कातरखडक टीमची, मात्र शेवट देखील गोड करण्याचा प्रयत्न नक्कीच इकडे केला जातोय. पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक मच्छिंद्र साठे यांचं. अनुभवी खेळाडू आहेत आणि तो अनुभव आज पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये झोकून देताना. एकसष्ट धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. सत्यवान मालपोटे ऑन स्ट्रायकिंग एंडला डावखोरे हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल आता होताना जो पाहायला मिळतोय. फुलटॉस, खराब बॉल आणि पहिलाच बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सत्यवान सांगतोय समोर असू द्या कुठलाही गोलंदाज, षटकार खेळणं हाच माझा अंदाज. षटकारांनी पहिला डाव संपवला.
चला सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी टीम आणि अंदगाव क्रिकेट क्लब अंदगाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपला. 67 धावा धाव फलकावरती लावल्या. पहिली फलंदाजी करत असताना सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक टीमनं 67 लावलेले आहेत आणि 68 धाव्यांचं आव्हान वायन डोंगरगाव टीमच्या समोर दिलंय. चांगली फलंदाजी पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली, मात्र त्याचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिले जाणार हे देखील आपल्याला पाहायचंय. एक उत्कृष्ट दर्जाचं आयोजन, नक्कीच आपण आयोजनाची चर्चा करतोय. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान तर आहेच, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री रोप्स, त्याचप्रमाणे 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून cricklife.in स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा सर्वत्र लाईव्ह प्रक्षेपित आपण करतोय. अनुभवी पंचांचं पॅनल रमेश मिरगणे सर असतील, युवराज पाटील सर असतील आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आबा चौधरी सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे स्कोरर मित्र अभि भालेराव यांचं देखील सुंदर कामकाज पुढचे 6 दिवस आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांसाठी आकर्षक प्रेक्षक गॅलरीज तिकडे सज्ज आहेत. खेळाडूंसाठी देखील आकर्षक खेळाडू कक्ष सज्ज असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगल्या दर्जाचं आयोजन आणि या मुळशी तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये शिरोपेचा मानाचा तुरा होणारी ही स्पर्धा म्हणून पुढील काळामध्ये पाहिलं जाईल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आयोजकांनी घेतलेले प्रचंड कष्ट, अफाट परिश्रम आणि अथक प्रयत्नातून उभा राहिलेला हा क्रिकेटचा 6 दिवसीय सोहळा आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 68 धाव्यांचं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रोशन जोरी आणि मयूर लायगुडे. या जर आपण पाहिलं तर कित्येक काळ या खेळाडूंनी आपल्या संघासाठी दबदबा निर्माण केलेला आहे. विध्वंसक दोन्ही खेळाडू आहे. एका बाजूला आग आहे तर एका बाजूला पाणी, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण रोशन जोरी आक्रमक बॅटर आहे तर दुसऱ्या बाजूला मयूर लायगुडे हा क्लासिकल फलंदाज आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंचं चांगलं बॉन्डिंग आहे आणि चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी करत असताना वारंवार त्यांना आपण पाहिलंय. आता 68 धावा खरं तर जास्त नाही आहेत, जवळपास 14 धाव्यांच्या सरासरीनं विजयासाठी तुम्हाला धावा बनवणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये कुठली गोष्ट खरं तर अशक्य नाही आहे. तुम्ही प्रयत्न केले तर शक्य सगळ्या गोष्टी होतील आणि असं म्हटलं जातं. खरं तर आयुष्यामध्ये तुम्ही कष्ट केले तर कुठली गोष्ट अशक्य नाही आहे. त्याची बरीचशी उदाहरणं आपल्या समोर आहे. आधी जर आपण पाहिलं तर आई वडिलांचं छत्र नसताना बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून डॉक्टर APJ अब्दुल कलाम या भारत राष्ट्राचे राष्ट्रपती होऊ शकतात. रोजगार हमीवरती काम करणारे RR पाटील जर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद भूषवू शकतात आणि 27 वर्ष तुरुंगवास भोगणारा नेल्सन मंडेला या जगाला शांततेचा संदेश देऊ शकतो, तर 30 चेंडूमध्ये ह्या 68 धावा बनवल्या जाऊ शकत नाही का? हा खरं तर तो प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 30 बॉल मध्ये आपल्याला मिळेल. स्वप्नील मालपोटे गोलंदाज ट्रॅक वरती आलाय. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा, तेज तारा, तिखट मारा, शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. बॉल येतोय डॉट. डावखुरे आताचा फलंदाज आहे आणि तो ऑन स्ट्रायकिंग एंडला मयूर, मिस्टर क्लासिकल. यावेळेचा बॉल उडवलाय, उंच हवेमध्ये चेंडू आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. DL Rim. जबरदस्त स्ट्रोक. पहिल्या बॉलचं हे प्रत्युत्तर होतं. पहिला बॉल शरीराच्या दिशेनं वेगानं आला, मात्र दुसरा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. षटकारानं या डावाचा शुभारंभ केला जातोय. मयूर लायगुडे. खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये या खेळाडूचा खेळ पाहण्यासारखा असतो. 30 यार्ड सर्कलला बीट करत असताना, गॅप मधून फटके खेळत असताना चौकार षटकाराचं रतीब त्यानं बऱ्याच वेळा मांडलेला आहे. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेला फोर्स केलाय आणि हा चेंडू देखील पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा बिग हिट. पहिला षटकार तर हा येतोय चौकार. चांगली सुरुवात इकडे डोंगरगाव टीम साठी देखील मयूरच्या बॅट मधून. या रन चेस मध्ये नक्कीच मोलाची भूमिका तो निभावू शकतो आणि तेच खरं तर सुरुवातीला करून दाखवतोय मयूर.
यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय बॉलला आणि सीमारेषेच्या बाहेर गुल देखील केलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये वाघाची दहाड फोडलाय पहाड ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. पुढच्या मॅच साठी चला दोन्ही टीमचे कॅप्टन अंदगाव क्रिकेट क्लब अंदगाव आणि सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन आडशी दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आहे लगेच या. यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस होता गुडघा टेकत फटका तर खेळ आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सत्यवान तिकडे चेंडूला पाठमध्ये होत आहेत. तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या साहाय्याने धाव फलक पुढे जात आहे 17 या अंकावरती. उद्योजक सन्मान्य मदन भाऊ आरसकर आणि उद्योजक सन्मान्य ऋतिक भाऊ आरसकर या मान्यवरांचं शुभागमन. भैरवनाथ करंडक कुळे आपलं या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक सन्मान्य प्रद्युम्न भालेराव आपलं देखील मनपूर्वक स्वागत. शेवटचा बॉल 17 धावा आहेत. रोशन हलक्या हाताने टॅप केलाय गॅप मध्ये पाठवलंय. बीच में से मिली दरार और उसमें से जड़ दिए रन 4. येतोय चौकार 4 धावा. जशाच तसं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जातं हे खरं तर इकडे फलंदाज आपल्याला दाखवत आहेत. दोन्ही संघाची तुलना केली. पहिली फलंदाजी करत असताना कातर खडक संघानं 20 धावा धाव फलकावरती लावल्या होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. इकडे दुसऱ्या डावातलं देखील पहिलं षटक संपलेलं आहे आणि धाव फलकावरती धावा आहेत. हॅलो हॅलो हॅलो. अनंत मालपुटे गोलंदाजी मार्गावरती येत आहे. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला देखील. हॅलो हॅलो. चला दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. अनंत गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. लेफ्ट हँड बॅटर साठी मयूर साठी. यावेळेचा बॉल फुल टॉस ड्राईव्ह केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे शॉर्ट कव्हर मध्ये आणि सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. सिंगलच्या साईने धावफलक पुढे जाईल 22. चांगला खेळ कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खरं तर इकडे मयूरचा आपल्याला पाहायला मिळत आहे. जसे खरा बॉल येईल तसा तो सीमारेषेच्या बाहेर पाठवत आहे. मात्र चांगल्या बॉलला सन्मान देत असताना एकेरी दुहेरी धावा देखील घेतल्या जात आहेत हे महत्वाचं आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्ही चौकार षटकार खेळू शकणार नाही. त्यामुळे चांगल्या बॉलला सन्मान देत असताना धावफलक पुढे घेऊन जाणं हे क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. त्याची जाणीव देखील मयूर आणि रोशनला आहे. तेच मैदानाच्या आतमध्ये करून दाखवत आहेत. 23 चेंडू 46 धाव्यांची गरज. 12 धाव्यांच्या सरासरीनं आता धावफलक तुम्हाला पुढे न्यायचा आहे. रोशन अलीकडच्या काळामध्ये ज्या खेळाडूची चर्चा पुन्हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे असा रोशन आहे. यावेळेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूच्या खाली. झेल टिपला जाईल आणि मोठा मासा गळायला लागतोय. बडी मछली जाल में. रोशन जोरी बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट आली. मोठी विकेट आली. कमबॅक आता तुम्हाला याच प्रकारे करता येईल. विकेट घ्याव्या लागतील किंवा डॉट्स बॉल आले तर फलंदाजांवरती ते प्रेशर क्रिएट होईल आणि त्यानंतर बिगेट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद देखील होऊ शकतो. रोशन तिकडे खरं तर बॅटच्या समोरचा बॉल होता. फसवा बॉल होता. मग आवरता आला नाही आणि तिकडे बिगेट करण्याचा प्रयत्न फटका फसला. क्षेत्ररक्षकानं बाकीचं काम केलेलं आहे आणि पहिली विकेट 22 या अंकावरती. पहिला धक्का टीम स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळेन डोंगरगाव टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाहुबली निलेश जोरी तगडा ताकदवान खेळाडू आहे. चौकार षटकारांसाठी हा खेळाडू ओळखला जातो.
आता तो एकेरी दुहेरी धावा घेणार नाही हे सर्वांना माहिती आहे. यावेळेचा बॉल खोलवर टाप्याचा खोदून काढलाय बॉलला समोरच्या दिशेनं वाईडिश लॉंग वन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय थोडंसं फंबल. दुसऱ्या धावेसाठी तिकडे प्रयत्न होता मयूरचा मात्र वेळीच नकार पाहायला मिळेल आणि सिंगल येईल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते 23. चला सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी आणि आंदगाव क्रिकेट क्लब आंदगाव शेवटची विनंती आहे यानंतर पेनलाइज केले जाईल. टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या. पहिली मॅच रंगतदार स्थितीमध्ये सामना आहे. सामना सोडायला कुठलाही संघ तयार नाहीये. यावेळेचा बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका खेळाय. ओ हो तिकडे चुकी झालेली आहे आणि चेंडू निघून जातो. उद्योजक सन्मान्य मदन भाऊ आरासकर आणि ऋतिक भाऊ आरासकर यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत. मान्यवरांना देखील विनंती आहे आपण देखील लगेच मुख्य व्यासपीठावरती या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चौकार आलाय मिस फील्डचा नशिबाचा चौकार आहे. या चुका खरं तर तुम्हाला टाळायच्या आहे कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही आहे. एका धावेला फार महत्व आहे आणि अशा प्रकारच्या धावा तुम्ही खरं तर बहाल करू शकत नाही. यावेळेस नो लुक शॉट खेळायचा आहे खरा मात्र बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होऊ शकत नाहीये. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. पंचांनी सांगितलंय लेग बाईच्या स्वरूपाची एक सिंगल इकडे फलंदाजाला प्राप्त होईल. धावफलक पुढे जाते 28. दुसरं षटक आहे. अगदी जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. स्वप्नील मालपुटे कमबॅक केलंय यानं पण अनंतनं. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं उडवलाय बॉल टायमिंग केलंय प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर आडव्या बॅटचा वापर पाठवलं बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. चौतीस धावा षटकाराच्या साह्यानं दुसरं षटक संपवलं जात आहे. थोडंसं चांगलं षटक खरं तर राहिलं होतं तिकडे कात्रखडक टीम साठी मात्र शेवटच्या बॉल वरती आलेला तर खणखणीत षटकार धावफलक वेगाने पुढे घेऊन गेला. 34 धावा बनवलेल्या आहेत 12 बॉल मध्ये आणि उर्वरित 18 बॉल मध्ये आता अजूनही 34 धाव्यांची गरज आहे. चांगली सुरुवात या रन चेस मध्ये मजा येईल आपल्याला कारण जसा जसा सामना पुढे जाईल तसा सामना रंगताना पाहायला मिळेल. पहिलीच मॅच आहे आणि संघर्षमय सामना आहे. आता खरं तर जो मोठा संघर्ष दोन्ही टीमला करावा लागणार आहे. जोपर्यंत तुम्हाला संघर्ष करता येणार नाही किंवा जोपर्यंत मोठा संघर्ष होत नाही तोपर्यंत माणूस म्हणून तुम्हाला समाजामध्ये घरामध्ये आणि स्वतःच्या मनामध्ये जागा मिळवता येत नाही किंवा मोठा मान मिळवता येत नाही. तसंच क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील आहे. जोपर्यंत मोठा संघर्ष होत नाही तोपर्यंत खेळाडू म्हणून तुम्हाला मान मिळणार नाही. पहिल्याच बॉल वरती एक सिंगल घेतले मयूरनं. ऑन स्ट्रायकिंग याला निलेश आलाय. निलेश ताकदवर खेळाडू आहे. चौकार षटकारांसाठी ओळखला जातो. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या समोर दिलाय. रिच मध्ये होता इन द आर्क आणि पाठवला बॉल आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू डीजे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय विजय भाऊ साठे यांचं देखील प्रामुख्याने आगमन होत आहे. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 41 धावा. निलेश जोरी मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. आता तो वादळ आल्यासारखं मात्र मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. लागोपाठचे 2 बॉल त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवले. धावफलक 41. यावेळेचा बॉल बॅकफुटला जात असताना वा क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स इनटू द फॅन्स. लागोपाठचा दुसरा षटकार.
निलेश जोरी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावू लागले याची चर्चा आपण करतोय आणि तेच निलेशने करून दाखवलंय. लागोपाठचा तिसरा षटकार त्याच्या बॅट मधून सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. सामन्याचं समीकरण सोपं करून ठेवलंय वाळीण डोंगरगाव टीम साठी. 15 बॉल मध्ये आता 21 ची गरज. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या समोर. यावेळेस देखील ऑफ मध्ये फटका खेळलाय, मात्र यावेळेस एलिव्हेशन जास्त प्राप्त झालं, टायमिंग जुळून आलं नाही, तिकडे चुकी होणार नाही. झेल टिपला जातोय आणि विकेट. कमबॅक केलं जाते, कमबॅक केलं जाते. विकेटची गरज आहे कमबॅक करण्यासाठी आणि ती विकेट प्राप्त केली जाते. क्रिकेटमध्ये संघर्ष केल्याशिवाय सहजासहजी गोष्ट तुम्हाला कुठलीही प्राप्त होणार नाही. क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेट म्हणजे संघर्ष, क्रिकेट म्हणजे आव्हान, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे ऊर्जा, क्रिकेट म्हणजे क्षमता, क्रिकेट म्हणजे एकाग्रता, क्रिकेट म्हणजे प्रयत्न, क्रिकेट म्हणजे निरीक्षण, क्रिकेट म्हणजे स्वप्न, क्रिकेट म्हणजे इच्छापूर्ती, क्रिकेट म्हणजे धाडस, क्रिकेट म्हणजे नियोजन, क्रिकेट म्हणजे स्वबळ, क्रिकेट म्हणजे इच्छा, क्रिकेट म्हणजे शक्ती. आणि या सर्व गोष्टी जोपर्यंत एकत्रित येतील त्यावेळेस होते स्वप्नपूर्ती. आणि क्रिकेटच्या माध्यमातून स्वप्नपूर्ती कोणाची पूर्ण होणार हे पाहायचं आहे. यावेळेचा बॉल चांगला बॉल पुन्हा एकदा गुल्ल्यांवरचा बॉल काही समजला नाहीये कुणालला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वेगाने निघून जाईल आणि बॉल येतोय डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 47 धावा. विजयासाठी 12 चेंडूमध्ये अजूनही 21 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच. सामना सोडायला कुठलाही संघ तयार नाही याची चर्चा आपण नक्कीच करतोय. आणि या षटकानंतर जरूर 2 षटकार आले. राहुल मालपोट यांच्यावरती थोडंसं आक्रमण सुरुवातीच्या काळामध्ये केलं, मात्र कमबॅक त्यांनी देखील केले. निलेशची ती महत्वाची विकेट प्राप्त केली आणि आपल्या टीमला पुन्हा एकदा या मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न करायचे तो संपतो. कठीण काळामध्ये स्वतःला कायम सांगत राहा, शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. जिंकल्याशिवाय तुम्हाला इकडे थांबवायचं नाहीये. खरं तर प्रत्येक मॅच अतिशय महत्वाची आहे. 47 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज. मयूर आहे आणि मयूरच्या साथीला आता एक नवोदित फलंदाज खरं तर उभारता खेळाडू आहे. आणि पुढील काळामध्ये ज्या खेळाडूच्या खांद्यावरती या वाळीण डोंगरगाव संघाची धुरा आहे, जबाबदारी आहे, तो कुणाल नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडासा संघर्ष करताना आपण पाहतोय. मात्र जोपर्यंत मयूर आहे तोपर्यंत जमेची बाजू नक्कीच वाळीण डोंगरगाव टीम साठी. 4थ्या षटकाला सुरुवात होते. स्पेलचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती अनंत मालपोटे रनअप घेताना पाहायला मिळत आहेत. तर हे षटक अतिशय महत्वाचं आहे आणि तुम्हाला सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर या षटकामध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल फुलटॉस. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. टायमिंग तिकडे जुळून आलेलं नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेनं अलॉंग द कार्पेट बॉल जाईल. एक सिंगल येईल. बिग हिट करण्यासाठी नक्कीच तिकडे चांगला हा बॉल होता, मात्र टायमिंग करता आलं नाही मयूरला. वेगाने मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ते प्रॉपर टायमिंग होऊ शकले नाही. दरम्यान चेंडूवरती एक सिंगल येईल. धावफलक पुढे जाते 48. 11 बॉल 20. भैरवनाथ करंडक कुळेचा थरार आपण पाहतोय आणि या थराराची पहिलीच मॅच आहे आणि खरं तर एक नेल बॅटिंग फिनिश कडे हा सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने सुरू आहे. यावेळीचा बॉल बॅटच्या समोर दिलाय. लॉफ्ट केलाय बॉलला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. रोहन टिपलाय झेल आणि फलंदाज होत आहेत बाद. विकेट. क्रिकेट म्हणजे हा फक्त खेळ नाही तर क्रिकेट म्हणजे जगणं आहे. प्रत्येक बॉलवर ती आयुष्यपणाला लागलंय याचा विचार करून तुम्हाला प्रत्येक बॉलवरती लढायचं आहे. येणारी प्रत्येक वेळ, येणारा प्रत्येक बॉल नवीन चॅलेंज तुमच्यासाठी आहे. त्या आव्हानाला कशा प्रकारे उत्तर देता येईल याचा विचार तुम्हाला करणं इथं खरं तर गरजेचं आहे. थोडीशी वेगळी रणनीती आखली होती. कुणाला तिकडे प्रमोशन दिलं होतं, मात्र ते आखलेली रणनीती थोडीशी निराशजनक राहिली आहे वाळीण डोंगरगाव टीमसाठी. कुणाल तिकडे बाद झालाय. नवीन फलंदाज संघाचा करता धरता किरण लायगुडे मैदानाच्या आतमध्ये येतोय.
अनुभवी खेळाडू आहे, पुन्हा एकदा अनुभवाकडे गेले तिकडे संघनायक. आता या स्थितीमध्ये कशा प्रकारचे खेळी करायची, कशा प्रकारे फलंदाजी करायची याची जाणीव नक्कीच किरण लायगुडेला आहे, त्यामुळे त्याच्यासाठी ही आयडियल स्टेज आहे. त्याला देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि ज्यावेळेस स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येते त्यावेळेस शिरतळ हातावरती ठेवून लढायचं. परिणामाचं गणित असं मांडायचं की पुन्हा आपल्या कर्तृत्वावर शंका उपस्थित केली नाही पाहिजे. आज त्या प्रकारचा खेळ करून दाखवावा लागेल. सिंगल येईल, धावफलक पुढे जाते. 49, 9 चेंडू 19 धावा. रोमहर्षतेकडे आता वाटतं या सामन्याची वाटचाल सुरू आहे. इथून पुढे आपण सांगू शकत नाही कुठला संघ या मॅच मध्ये बाजी मारेल. उद्योजक आणि अष्टपैलू खेळाडू सन्मान्य सूर्यकांत भाऊ लाखवडे यांचं शुभागमन भैरवनाथ करंडक कुळेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. काय होणार या मॅच मध्ये? मजा येते, मजा येते. सामना रोमहर्षक तडे. 9 बॉल 19 ची गरज. यावेळेचा बॉल रिव्हर्स केलाय. रिव्हर्सचा फटका. 440 ओलचा झटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. युवा उद्योजक सन्मान्य सागर भाऊ जोरी यांचं भैरवनाथ कर्नाटकामध्ये मनपूर्वक स्वागत. नक्कीच जर आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका जो आत्मघातकी फटका म्हणून देखील ओळखला जातो. लागा तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. मात्र इकडे 4 धावा वाळिंड डोंगरगाव टीमला मिळत आहेत. युवा उद्योजक सन्मान्य अमित दादा माजेरे यांचं देखील भैरवनाथ करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. यावेळेचा बॉल या अगोदर रिव्हर्स स्वीप केलं होतं, यावेळेस लॉक स्वीपचा फटका आणि तिकडे जर आपण पाहिलं तर एकच सिंगल येणार आहे. स्वीपचे फटके बरेचसे खेळताना आपण मयूरला पाहतोय आणि त्याच खरं तर आपल्या ताकदीवरती फलंदाजी करताना तो पाहायला मिळाला आहे. धावफलक पुढे जाते. 54, 7 बॉल मध्ये 14. एखादा बिग हिट हा सामना वाळिंड डोंगरगाव संघाकडे झुकवेल. मात्र डॉट बॉल या मॅच मध्ये अजून रंगतदार स्थिती निर्माण होईल. यावेळेस पुढे सरसावत फटका खेळला. इनसाइड आउटचा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येते चेंडूच्या खाली. दूर राहिलेत बॉल पासून. प्रयत्न केला मात्र प्रयत्नाची परिकल्पना तिथे कामाला आलेली नाहीये. दरम्यानच्या चेंडूवरती 2 धावा येतील आणि हा सामना शेवटच्या षटकामध्ये आलेला आहे. जशी मॅचला सुरुवात झाली, जशी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली तशी आपण चर्चा करत होतो की मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल आणि तेच कदाचित आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धाव्यांची अजूनही गरज आहे. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज सामना सोडायला कुठलाही संघ तयार नाही आहे. दोन्ही संघ तगडे ताकदवान आहे आणि ताकदीचा परिचय मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळत आहेत. मोठी जबाबदारी आता या शेवटच्या षटकामध्ये मयूर आणि किरण यांच्यावरती. आपल्या संघाच्या विजयाची नौका जर पार करून द्यायची असेल तर दोन्ही खेळाडूंचा आज खरं तर कसपणाला लागणार आहे. त्याच बाजूला जर आपण पाहिलं तर कातर खडक या टीमसाठी देखील कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाणार, कोणाच्या खांद्यावरती विश्वास ठेवला जाणार हे पाहणं देखील तितकंच निर्णायक असणार आहे. कारण प्रेशरचा सामना आहे, पहिलीच मॅच आहे. विजय दोन्ही संघांसाठी अनिवार्य आहे, गरजेचा आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर प्रेशर थोडंसं गोलंदाजावरती देखील असणार आहे. कोण चांगली कामगिरी करणार हे पाहणं नक्कीच निर्णायक. 6 बॉल 12 धाव्यांची गरज. ऑन स्ट्रायकिंग एंडला मयूर सज्ज होतोय आणि पहिल्या चेंडू बसून त्यानं तो किल्ला लढवलेला आहे. आज रोशन बाद झाला, निलेश बाद झाला. त्यानंतर मात्र या डावाची पूर्ण सूत्र त्याने आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. एकट्याने आज खरं तर ती मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करून दाखवली. एकटा तो किल्ला लढवतोय. सोबतीला तू तुझाच अन तुला तुझीच साथ, शोधून तुझी तू वाट चाल एकटा. आज जे करायचंय ते मयूरला करायचंय. पहिला बॉल उडवलाय, उंच हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत मात्र नो चान्स. पाठवला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. ठोकलाय षटकार. पहिला बॉल पासून तो खेळतोय. सेट आहे. बॅटच्या समोरचा बॉल होता, अवघड नव्हता मयूरला. टायमिंग केलं आणि पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. जगाला तुमची किंमत तेव्हाच कळेल ज्या वेळेस तुम्ही आपल्या संघाला वेळ आहे, ज्या वेळेस तुमच्या फलंदाजीची गरज आहे त्यावेळेस फलंदाजी करसान.
यावेळेचा बॉल कट केलाय पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती डायरेक्ट हिट केलेली आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. चेंडू निघालाय मागच्या बाजूला. थोडंसं फंबल क्षेत्ररक्षकाचं आणि तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होतोय. कधी कधी चांगलं होणारं काम देखील तुमच्यासाठी निराशजनक असू शकतं. हेच आपल्याला पाहायला मिळत आहे. थेट यष्ट्या उडवल्या तिकडे मात्र डायरेक्ट हिट झाली. चेंडूनं दिशा बदलली. क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी नव्हते आणि ते एका धावेचं रूपांतर 3 धाव्यांमध्ये होत आहे. धावफलक पुढे 65. विजयासाठी आता 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. किरण लायगुडे ऑन स्ट्रायकिंग एंडला आहे. अजूनही या मॅच मध्ये रंगत बाकी आहे का हा खरं तर प्रश्न आहे. 4 मध्ये 3 बऱ्याच वेळा असे सामने फसताना आपण पाहिलेत. सामना सोडून जमणार नाही. इकडे प्रयत्न करावे लागणार आहे गोलंदाजाला देखील. रोहित मालपोटेच्या खांद्यावरती ते षटक आहे. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसऱ्या बॉलवरती 3 धावा. आता 3 धावा 4 चेंडू मध्ये वाचवायच्या आहेत. इकडे ड्राईव्ह केले बॉलला. गॅप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एक आली. दुसऱ्या धावेसाठी धावा धाव प्रयत्न. फेकी सुरेख मात्र 2 धावा वाचू शकणार नाही आणि तिकडे 2 धावेने धाव फलक 67. सामना बरोबरी सुटला जातोय. इथून पुढे वाळेंड डोंगरगाव हा संघ या सामन्यामध्ये पराभूत होणार नाही. जास्तीत जास्त हा सामना बरोबरी सुटेल. टाय होईल मात्र पराभव त्यांना येणार नाही. पुन्हा एकदा पुढे सरसावले. हलक्या हाताने दिशा दिली. बॉलला टॅप केलं. सिंगल घेतली आणि या भैरवनाथ करंडक कुळे पहिल्या पर्वामध्ये पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली आहे. प्रतिस्पर्धी संघाला सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक संघाला मात्र तिकडे धूळ सारली आहे.